हाय नमस्कार मंडळी. बघा आता इथे मी मुलांना क्लासमध्ये सोडून येताना भाजी फ्लावर घेऊन आलेली आहे. म्हटलं आज काय तर वेगळं करावं. तर तुम्हाला पाव आणि भाजी कट केलेली बघून तर तुम्हाला आयडिया आलीच असेल तर काय करायचं चालू आहे बघा. तर फ्लावर कट करून स्वच्छ धुवून घेतला. त्यामध्ये वटाणे बटाटा पण कट करून असं मी कुकरला शिट्ट्या 3 देण्यासाठी ठेवलेलं आहे बघा. तोपर्यंत म्हटलं मग इथं आता टी व्ही बघत कांदा टमॅटो चिरून घ्यावं. बारीक असा कांदा टमॅटो आणि लसूण सोलून घेतलेला आहे बघा. हे बघा आपला एक तर कुकर पण झालेला आहे. भाज्या अशा मस्तपैकी शिजलेल्या आहेत बघा. आता ह्या ऋतूमध्ये बघा पालेभाज्या पण आणि फळभाज्या पण स्वस्त असतात. त्यामुळं त्या भाज्यांचा कसा आस्वाद आपल्याला घेता येईल हे आपण हे करायचं असतं. आणि मुलं पण खात नाहीत. त्यामुळे असं वेगवेगळं काहीतरी केलं का मुलं खातात. आणि थंडीच्या दिवसात गरम केलेलं बरं असतं. गरम केलं का खातात. म्हणून मग आता इथे ते स्मॅशने मी स्मॅश करून घेतले सगळ्या भाज्या. आणि मग कढई घेतली. तोपर्यंत मग मुलं पण आली ती क्लासवरून. म्हटलं आता भाजी करून घ्यावी. कढईमध्ये तेल घेतलं. तेलमध्ये जिरं कांदा आलं लसूण पेस्ट असं टाकलेलं आहे बघा. आणि आता ते मस्तपैकी भाजून घ्यायचं चांगलं एकसारखं. कांदा लवकर भाजण्यासाठी नमक जरा टाकलं की कांदा पटकन भाजतो आपला. आता बघा टमॅटो पण टाकलेलं आहे हे बघा. आणि ते एकसारखं भाजायला चालू आहे. आता त्यामध्ये आपण लाल तिखट परत ना तांबडं तिखट पावभाजी मसाला असं सगळ्या प्रकारचे मसाले टाकून घ्यायचे आपण. हे बघा पावभाजी मसाला पण टाकलेला आहे. असं टाकून चांगलं भाजून घेतलं की मग त्यामध्ये आपण भाज्यांचं जे गिरवी केलेलं आहे स्मॅश करून ती त्यामध्ये ओतायची. हे बघा ते ओतली का आपण कढई खाली घेऊन पण स्मॅशरने आणि मिक्स केली का भाजी होऊ शकते. पण मी आधीच खाली मस्तपैकी स्मॅशरने स्मॅश करून घेतलेली. त्यामुळे भाजीला चांगला चटका. आणि हे बघा भरपूर कोथिंबीर आणि बटर टाकलेलं आहे बघा. पावभाजीला आपण जेवढं बटर टाकू तेवढी छान टेस्टी भाजी लागते. हे बघा अशा प्रकारे मी भाजी बनवलेली आहे. आणि त्यात वरून कोथिंबीर आणि बटर भरपूर प्रमाणात टाकलेलं आहे. तिकडं भाजी शिजेपर्यंत म्हटलं आता इकडे पाव पण गरम करून घ्यायचे. पाव बघा हे बघा असे कट करून घेतलेले आहेत. आणि तव्यामध्ये पाव भाजण्यासाठी पण बटर टाकलं. वरून तांबडी आपली चटणी हे बघा टाकलेली आहे. बुक्का म्हणतो आपण त्याला. आणि मग अशा प्रकारे त्यामध्ये पाव भाजण्यासाठी ठेवलेले आहेत. हे बघा पाव पण असे गरम करून घ्यायचे मस्तपैकी. दोन्ही बाजूने भाजून घ्यायचे. हे बघा आणि लगेच पाव भाजल्यावर आपली भाजी पण तयार होती. लगेच मी मुलांना छोट्या प्लेटमध्ये हे बघा अशा प्रकारे. आणि कांदा मी आधीच चिरून घेतलेला होता. कांदा कोथिंबीर लिंबू आणि अशा प्रकारे मुलांना मी गरम भाजी आणि पावभाजी बघा आपल्या. आणि वरून पण बटर टाकलेलं आहे. अशी मस्तपैकी भाजी. आणि नंतर मग आम्हाला पण मोठ्या प्लेटमध्ये भाजी आणि पाव गरम करून घेतलेले आहेत. कशी वाटली पावभाजी हे बघा. पावभाजीचा प्लॅन कसा वाटला तर मला नक्की सांगा. लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.